परभणी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर राहुल पाटील हे तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत। गेल्या 10 वर्षात त्यांनी आरोग्य, शिक्षण, विकास कामे यावर कार्य केल्याने ते तिसऱ्यांदा विजयी झालेत। खान की बाण यावर यंदाची निवडणूक न लढता धर्मनिरपेक्ष राजकारण केल्याने त्यांचा तिसऱ्यांदा विजय झालाय। परभणी विधानसभेत आमदार राहुल पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, विविध विकास कामांना प्राधान्य देत मतदारसंघातील जनतेची मनं जिंकली। वर्षानुवर्ष चालत आलेलं खान की बाण या राजकारणाला खतपाणी न घालता धर्मनिरपेक्ष एकता यावर काम केल्यानं त्यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला। यंदाच्या विधानसभेत राहुल पाटील यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे आनंद भरोसे यांचा पराभव केलाय। बेरोजगार युवकांना रोजगार द्यावे, मतदारसंघात नवीन रस्ते करणे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शांतता कायम राखणे, पत्रकारांसाठी पेन्शन सुरू करून सोसायटीच्या माध्यमातून घरं देणे। नवीन उमेदवार शिंदेच्या शिवसेनेने दिल्यामुळे त्यांना कुठेतरी जनतेमध्ये प्रभाव पाहण्यात अपयश आला। त्यामुळे ठाकरेंचे जे उमेदवार होते डॉक्टर राहुल पाटील यांचा विजय हा मोकळा झालेला आहे। आज लोकशाही मराठी परभणी। आता आढावा घेणार आहोत जिंतूर सेलू या विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मेघना बोर्डीकर या दुसऱ्यांदा आमदार झाल्यात। मात्र महत्त्वाची गोष्ट 2019च्या निवडणुकीमध्ये केवळ 3,500 मतांनी विजय झाला होता आणि याही निवडणुकीत त्यांचा केवळ 4,500 मतांनी निसटता विजय झाला। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत विकासात्मक कार्य केल्याने त्यांचा दुसऱ्यांदा विजय झालाय। त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांचा 4,500 मतांनी पराभव केलाय। नोमानी यांच्या पाठिंब्याने हिंदू मते महायुतीला मिळाली आणि मेघना बोर्डीकर यांचा विजय झालाय। विधानसभेतील रस्ते नवीन करणे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, सेलू जिंतूर तालुक्याला दर दिवसाला पाणी उपलब्ध करून देणे। आमदार मेघना बोर्डीकर या म्हणाले की मी विकासात्मक कामे केली, धर्मनिरपेक्षपणे या मतदारसंघात वावरली, त्यामुळेच माझा हा 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला। आज लोकशाही मराठी सेलू परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।